आई, आज संध्याकाळी जरा उशीर होईल यायला ऑफिसमधून. भाजी निवडून ठेवा, मी आल्यावर टाकते. आणि स्वयं आला की त्याला डब्यातली पोळी भाजी आणि संध्याकाळी दूध प्यायला द्या. स्मिता सासूबाईंना म्हणजे रीमा काकूंना ऑफिसला जाताना सगळ्या सूचना देऊन गेली. बाबा, दुपारी स्वयंला शाळेतून घेऊन या. ते नेहमीचे काका आज सुट्टीवर आहेत. आला की त्याचे कपडे, खाणं पिणं जरा बघा हं. राघव, स्मिताचा नवरा, तोही अशा सूचना बाबांना म्हणजे सुधीर काकांना देऊन घराबाहेर पडला. सुधीर काका आणि रीमा काकू शिक्षण खात्यातले दोघेही 1 वर्षाआधीचं सेवानिवृत्त झाले. मुलाचं लग्न थाटामाटात लावून दिलं. नातवाला सांभाळणं, घरची काही अडलेली कामं करणं, सून मुलगा ऑफिसला गेले की घर सांभाळणं ही रिटायरमेंट नंतरची ड्युटी त्यांची आत्ता चालू झालेली. दुपारी काका स्वयंला शाळेतून घेऊन येतात. दम लागून त्यांना घामही फुटलेला म्हणून जरा विश्रांती घेतात. काकी नेहमीप्रमाणे स्वयंच्या मागे लागून पळून त्याला पोळी भाजी भरवतात आणि त्याला झोपवतात. दुपारच्या शांततेत मनही विसावत आणि मनाशीच संवाद घडतो म्हणून काकू खिडकीत जाऊन दूरवर नजर पसरवत कोणत्या तरी विचारात गुंग झाल्या. तेवढ्यात काकांनी येऊन त्यांची शांतता भंग केली. कुठे हरवलीस ग? एवढा काय खोल विचार करतेस? अगदी खिडकीबाहेरच्या जगात हरवून काका असंच उजळणी करत बसले. आयुष्याचे लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत किती धावलो दोघेही. एकावर एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं. अगदी लग्न झाल्यावर स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघे नोकरी करत होतो. नवीन लग्न झालं तरी कुठे फिरायला नाही गेलो की वायफट खर्च नाही केला. पैशाच पैसा जोडून स्वतःचं घर घेतलं. तेव्हा वारेमाप आनंद झाला होता. एक स्वप्नपूर्ती झाली होती. नंतर वेध लागले. त्या घरात कान्हाचे, राघवचा जन्म झाला आणि घराला घरपण आलं. त्याला उच्च शिक्षण द्यायचं. त्यांच्या संगोपनात कसलीही कमी पडू द्यायची नाही म्हणून पुन्हा डबल स्पीडने काम सुरू केलं. त्याला सोडून बाहेर पडता येत नव्हतं म्हणून मी घरीच क्लासेस घेणं सुरू केलं. त्याला वाढवताना स्वतःला आणि आपल्या दोघांच्या जगाला पुरते विसरूनच गेलो. स्वतःच्या आवडी निवडींना किती वेळा मुरड घातली हे सांगताही यायचं नाही. त्यांच्या भविष्याची स्वप्न पूर्ण करताना आपल्या स्वप्नांना आहुती दिली. त्यांचे सगळे लाड हट्ट पुरवताना आपल्या इच्छाचा बळी दिला. हौस मौज सगळंच पाठीवर टाकलं आणि संसाराचा गाडा चालवला. तेव्हा म्हणायचो, एकदा रिटायर झालो की मग जगू आपलं विश्व. तेव्हा राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. पण रिटायर झालो आणि मुलाच्या स्वप्नापूर्तीच्या धडपडीत परत अडकलो असं नाही म्हणता येत. पण आपणही थकलोय ना आता. एवढं पळून एकामागोमाग इच्छाच्या मागे धावता धावता स्वतःकडे बघणं आणि स्वतःला वेळ द्यायलाच विसरलो. आत्ता वाटतं या धक्काधक्कीच्या जीवनापासून थोडं लांब जावं. तुमचं माझं जगायचं, राहून गेलेलं जग जगावं. स्वतःला वेळ द्यावं. स्वतःची हौसमौज करून घ्यावी. आपले प्रेमाचे काही क्षण जगायचे राहून गेले ते जगावे. कोण जाणे किती क्षण उरलेत
आयुष्याचे. म्हणून एक छोटासा ब्रेक घ्यायचा असं वाटतोय. बरोबर बोललीस. असा ब्रेक आपण आधीच्या आयुष्यात अधूनमधून घ्यायलाच हवा होता. पण तेव्हा जबाबदाऱ्या आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करताना ब्रेक ही गरजेचा आहे असं वाटलंच नाही. आणि आत्ता वेळ मिळाला पण नवीन जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहेत. काका काकूंचा संवाद चालू असतानाच स्वयं उठतो आणि दोघेही त्याला खेळायला घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्मिता आणि राघव काका काकूंना एक छोटंसं गिफ्ट देतात. कोणतंही निमित्त नसताना काका काकू काहीच आश्चर्याने आणि कुतूहलाने ते उघडून बघतात. तर त्यात कुल्लू मनाली सिमला केरळच्या टूरची 2 तिकीट होती. काका काही बोलायच्या आतच राघव म्हणाला, आई बाबा, तुमची छोट्याशा ब्रेकची गोष्ट स्वयंकडून आम्हाला कळाली. आत्तापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप केलंत, अजूनही करताय. आम्हीही तुमचा विचार करायला हवा आणि तुमच्या छोट्याशा ब्रेकच्या गोष्टीमुळे आम्हालाही वाटतंय या ब्रेकची गरज आम्हालाही आहेच. आम्हीही दिवसरात्र फक्त काम आणि काम करतोय. थोडाही उसंत नाही की स्वतःला वेळ देणं नाही. त्यामुळे आम्हीही ब्रेक घेणार आहोत. आत्ता काही दिवसांचा पुढे जाऊन आम्हालाही खंत नको वाटायला की तेव्हा थोडं थांबलो असतो स्वतःसाठी तर बरं झालं असतं. तेवढ्यात स्मिता म्हणते, घाबरू नका आई बाबा, तुमच्या ब्रेकमध्ये आम्ही येणार नाही डिस्टर्ब करायला. आम्ही स्वयंला घेऊन कोकणात जायचं ठरवलंय. त्यालाही त्याच्या शाळेतून ब्रेक हवाच. आजकालच्या मुलांची शाळा म्हणजे 24 तास ड्युटीच झाले. दिवसभर शाळा आणि घरी आल्यावर डोक्यावर अभ्यासाची टांगती तलवार. त्यामुळे या सगळ्यापासून दूर निसर्गरम्य कोकण अनुभवायला आम्ही तिघेही जाणार आहोत. तुम्हीही दोघे तिकडे खूप मजा करा, एकमेकांना वेळ द्या. जे काही जगायचे राहून गेले आहेत आयुष्याच्या धावपळीत ते मनसोक्त जगून घ्या. तुमच्यामुळेच खरं तर आम्हाला कळलं की ही आयुष्याची गाडी कोणत्याही अपघाताशिवाय निरंतर सुरू ठेवायची असेल तर थोड्या थोड्या कालावधीने एखाद्या स्टेशनवर ब्रेक घेऊन थांबणं गरजेचं आहे. पुन्हा नव्याने नवी स्वप्न, नवी संकट, नवी आव्हान पेलायला नवी उमेद या ब्रेकमधूनच तर मिळतं. आज पूर्ण कुटुंब खुश होतं या ब्रेकच्या गोष्टीमुळे. सगळेच जण तयारीला लागले. आज मावळतीची संध्याकाळ प्रसन्नतेने गोड हसत होती. काय मग तुम्ही कधी घेताय छोटासा ब्रेक? थोडीशी रिफ्रेशमेंट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हवीच ना. राबून सरतेशेवटी दिवस मावळतीला निघाला की वाटायला नको, आज हसायलाच राहून गेलं, आज नाचायलाच राहून गेलं, आज मनसोक्त जगायलाच राहून गेलं. आपण कामासाठी नाही तर काम आपल्यासाठी असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाईफ में ब्रेक जरूरी है. कसं वाटलं हे तुम्हाला? नक्की सांगा कमेंटद्वारे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.